लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। आज आपल्या पंढरपूर तालुक्याचा 4 विभागात आपण विभागणी झाली, 4 मतदारसंघात। प्रत्येक मतदारसंघातील जो आता विद्यमान आमदार आहे त्या विद्यमान आमदाराकडे आम्ही विठ्ठल परिवाराच्या वतीने एकत्रित त्या मतदारसंघातील गावाची लोक जाऊन मागणी करणार आहेत की त्यांनी कल्याणराव काळेंची विधान परिषदेच्या ज्या 12 जागा भरल्या जाणार आहेत राज्यपाल नियुक्त, त्यात त्यांनी शिफारस करावी। कारण आत्तापर्यंत कल्याणराव काळे असतील, विठ्ठल परिवार असेल, त्यांनी प्रत्येक आमदारांना निवडून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे। कधीही कुठल्याही राजकीय अपेक्षा न करता त्यांनी प्रत्येक आमदाराला निवडून देण्यात मदत केली आहे। आज त्या आमदारांची आता वेळ आली की त्यांनी कल्याणराव काळेंना पाठिंबा दिला पाहिजे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी। चेअरमन साहेब 100% पात्र आहेत। सामुदायिक विवाह सोहळा असेल, आरोग्याच्या बाबतीतल्या स्कीम राबवण्याच्या बाबतीत असो, प्रत्येक बाबतीत पंढरपूर तालुक्यात सगळ्यात जास्त समाजसेवेचं काम करणारा एकमेव व्यक्ती असेल तर तो कल्याणराव काळे आहेत। कल्याणराव काळे एवढं कोणाचंही दुसरं हो, शैक्षणिक ह्याच्या संस्थांच्या बाबतीत त्यांचं काम आहे, आरोग्याच्या बाबतीत काम आहे। जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवा केलेली आहे भरपूर प्रमाणात, कोरोना असो आणि सध्या पण चालू आहे। आपल्या पंढरपूर तालुक्यातील जी 14 गावं आहेत त्या प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, कल्याणराव काळेंच्या नेतृत्वाखाली काम करणारा सामान्य कार्यकर्ता सगळ्यांनी मिळून आज शहाजीबापू पाटलांची आज भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही साकडं घातलं की तुम्ही ठामपणे चेअरमन साहेबांची बाजू मांडली पाहिजे आणि त्यांची शिफारस केली पाहिजे। आणि बापूंनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे की मी 100% चेअरमन साहेबाचं शिफारस 100% जेवढा जोर लावून करता येईल मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून असून अजितदादाच्या माध्यमातून मी 100% चेअरमन साहेबासाठी प्रयत्न करीन असा शब्द आम्हाला बापूंनी दिलेला आहे। आम्ही पंढरपूर तालुक्यातील हे 14-16 गावं इकडं सांगोला विधानसभेला जोडलेले आहेत। आम्ही 3 पंचवार्षिक झालं बापूंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। नशिबाने ह्या वेळेला ते आमचे आमदार झालेले आहेत आणि सत्तेतही सहभागी आहेत। त्यामुळं आमची मागणी बापूंना आम्ही ठामपणे मागितली की बाबा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, तसंच तुम्ही आमच्या ही नेत्यांची शिफारस करण्यासाठी ठामपणे उभं राहावं, ह्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे। पंढरपूर तालुका 4 विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे। स्थानिक म्हणून आमदार पंढरपूर तालुक्याचा आमदारच नाही कोण स्थानिक, त्यामुळं ह्या चौघांच्या हातनं राहिलेलं काम चेअरमन साहेब करणारच, त्यात काय वादच नाही ना। तालुक्याला जे नेतृत्व पाहिजे प्रॉपर तालुक्यातलं ते चेअरमनशिवाय कोण नाही सर। त्यामुळे बापूंची जशी भेट घेतली आहे हे सांगोला विधानसभा मतदारसंघातील जी गावं आहे ती, तसंच माढा विधानसभा मतदारसंघातले ते आमचे कार्यकर्ते बबनदादांना भेटणार आहेत। त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्याला जी 16 गावं जोडलेले आहेत ते बी यशवंत माने आमदार आहेत मोहोळचे, त्यांनाही भेटणार आणि पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आमचे समाधानदादा अवताडे यांनाही भेटणार आणि चौघाही आमदारांना आम्ही मागणी करणार व आमच्या नेत्याची शिफारस तुम्ही करा आणि आम्ही कशात कमी नाही, ह्यासाठी आम्ही आलो सांगायला। सांगोला तालुक्यात जे 14-15 आमचे बाळवणी गटाची विधानसभा मतदारसंघात समावेश आहे। आज विठ्ठल परिवाराचे नेते माननीय कल्याणराव काळेसाहेब यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची शिफारस करण्यासाठी सांगोला तालुक्याचे आमदार माननीय शहाजीबापू पाटील साहेब यांच्या आम्ही घरी आलेलो आहे। खरं तर पूर्वीपासून कैलासवासी वसंतदादा काळेसाहेबांपासून स्वर्गीय भारतनाना भालके साहेब यांनी विठ्ठल परिवाराने जी 4 विधानसभा मतदारसंघात ताकद दिली, खरं तर आमच्या तालुक्यानं प्रत्येक वेळा लोकांना धान्य वाटायचं काम केलं। आज आमच्या वेळ पेरलेल्यातनं बी मागायची वेळ आलेली आहे। आज आम्ही 14-15 गावातून जी सारे ज्येष्ठ मान्यवर राहतात नागरिक आलेलो आहे। केवळ शहाजीबापूंनी माननीय काळेसाहेबांची शिफारस राज्यपाल कोट्यातून करावी यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे। बापूंची आमची भेट झालेली आहे।
बापूंनी सांगितलंय 12 जागेतून ज्या तिन्ही पक्षांना जागा वाटून जातील बापू प्रयत्न करतो म्हणले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।